आलेलो आहे आपण झटुलीची फुलं ज्याला म्हणतात ना, त्याची जी फुलांची जी भाजी आहे ती अगदी अंड्याच्या चटणीसारखी लागते असे बरेच जण म्हणतात. आणि त्यामुळे जे आहे तर मी देखील म्हणते की ती अंड्याच्या चटणीसारखीच लागते. पण ताई खरं आहे का ती अंड्याच्या चटणीसारखीच लागते का? हो लागते ना. हो. तर आता आपण चाललो त्या वेलाकडं. तर हे बघा किती छान असं वातावरण आहे, किती छान भारी वाटते असं. तर अगोदर शेतातले खूप कामं केलेले आहेत मी देखील बरं का. खूप म्हणजे मूड असलं तर करायचं असं होतं माझं, पण करायची मी. बाप, हे बघा आता आली बांधावर. तर तुम्ही बघू शकता मला चालता देखील येत नाही. हे बघा चिखल बघा पाहायला. चिखल बघू शकता मी चप्पल घालून आले पप्पांची. बघू शकता हे बघा. आणि चप्पलची काय अवस्था झाली आहे. तर आता मी जाते अशीच ताईच्या मागं. ताई काटे तर नसतील ना? बस हे बघा. आणि ह्या साड्या बांधल्यात. साड्या कशासाठी बांधल्यात ताई त्या? मोठ्यानं बोला ना. हा, रोही येतात आणि ते त्या साड्या बघून घाबरतील त्याच्यासाठी. हे बघा. बरं मला सांगा खरं ज्या कोणी सिटीमध्ये राहतात त्या सिटीकडनं जेव्हा त्या माहेरामध्ये येतात तेव्हा ही जी दिसते तुम्हाला ही पौळ म्हणतात तिला, पौळ दगडाची. तर अंगासाठी कोण दगड घेऊन जातात. खरं सांगायचं बरं का, आपण गृहिणी आहोत आणि प्रत्येक गृहिणी जी असते ना माहेराला आली की माझी आत्या देखील तशीच करायची. तुम्हाला सांगते माझी आत्या मुंबईला राहते बरं का. आता तिकडचं ते ब्रश असो काही असो पण तरी देखील आपल्या ह्या वजरीची गावची आठवण आणि ह्या वजरीची सर मात्र येत नाही. तर खरं सांगायचं बरं का, मी माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये बोलत नाही की कमेंटमध्ये सांगा, पण मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये बोलते की खरं ते कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हे अशी जी पवळ दिसते शेतामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ते अंग असण्यासाठी तो दगड वापरता का? तर हे बघा मजाक नाही, खरं ते सांगते. आणि मी देखील आले ना गावी तर मी एकतरी दगड नेतच असते. मला आवडतं ते, जास्त घासायचं पण नाही. आता यांना मिळालेला याचा वेल मिळालाय, हा वेल झटुलीच्या फुलाचा. तर बघा कशा झटुलीची फुलं तोडतायत. जा मग झूम करून दाखवू का? वाव. पण कदाचित ताई ते पावसामुळे गळाले पण असते नाही की नाही? पाऊस पडला. हा काल पाऊस पडला ना. पाऊस पडला. देऊ का डब्बा? त्या दिवशी लय सारे फुलं होते पण तर पावसामुळे ते थांबा एक मिनिट, खोल लागलाय माझ्या पायाला त्याच्यामुळे पाय माझे ना घसरतायत त्या दगडावरनं. अरे बघा टाका या डब्यात. ते कसं आहे माहितीये का, पाणी पडत राहिलं ना. तुमचा आवाज रेकॉर्ड होत नाही ताई, तुम्ही खूप हळून बोलताय, मोठ्याने बोला. अगं मी म्हणलं जास्त पाणी पडायला लागलं ना तर जे फुलं आहे ना खाली गळून जाते. हा मग ते कालपासून पाऊस चालू आहे आणि काल दुपारच्या वेळेस खूप जोरदार पाऊस झालाय. त्याच्यामुळे कदाचित ते ना आता खाली पडले असतील, पण आता या काट्या कुठे दिसणार आहेत. आणि हे फांदाचं वेल आहे का? नाही नाही फांदाचं नाही का? आणि ते काय माहितीये का, ते काट्याच्या झाडावर असल्यामुळे जास्त करून तोडता पण येत नाही. हा तोडता येत नाही काट्याच्या झाडावर, काट्याच्या वेलीवर. तर बघूयात. पलीकडच्या बाजून जास्त आहेत ग. मला असं वाटतं ते फांदाची जी भाजी असते ताई त्याची देखील पानं अशीच असतात ना? नाही, त्याचे पानं असेच असतात पण त्याचे पानं आहे ना खालून काळे असतात. काळे असतात का? अच्छा, बरं झालं तुम्ही सोबत आल्या, नाही तर चुकले असती. बघा तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण आहे माझ्या माहेरकडचं. तर खरंच गावाकडची मजाच वेगळी आहे. आणि कधी तर मी पावसाळ्यामध्ये येत नाही शक्यतो, पण इमर्जन्सी असल्यामुळे मी आलेली आहे गावाकडं. हो की नाही ताई? हो. लागल असतील तर घ्या, जास्त नसतील तर राहू द्या. थोडीशी भेटली बस झाली. पावसाळा सुरू झाला की आमचं काड्या कुड्या काड्या जमा करायचं राहायचं. ते अशा जाळ्यातून याच्यातून आम्ही अशा काड्या काढायचो शोधून. हो की नाही ताई? हो की नाही? हो की नाही? हो खरंच आहे. आता शेतकरी जे असतो आपण म्हणतो, आता शेतकऱ्याची मुलगी म्हटल्यावर सगळंच माहिती आहे, पण एवढं पण सगळं काही माहिती नाही. पण जे आहे ते सांगते तुम्हाला. तर आपले असे व्हिडिओ आलेले नाही आहेत ना आपल्या चॅनलवरती आणखी. तर म्हटलं चला आपल्या प्रेक्षकांसोबत जे आहे तर काहीतरी शेअर करूया आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत. आणि बघा मी डब्बा घेऊन बसली आहे आणि पाऊस माहेरची आठवण म्हणा. हा माझ्या माहेरची आठवण. हा माझ्या माहेरची आठवण. आणि खरं सांगू का, हे बघा आपल्याला व्ह्यूज येऊ की नाही येऊ,
पण तुम्हाला सांगते ही जी आहे ना ही आठवण ना मी आता माझे व्हिडिओ पोस्ट केलेले, जेव्हा पण मला जुनी आठवण येईल तेव्हा मी माझे व्हिडिओ बघत असते. आणि हे देखील एक वेळ निघून गेला ना, काय म्हणतात, काय आठवण राहते, एक माणूस आठवणी जपून ठेवतो, तर तसंच काही. आणि हे जे आहे ना हे झाड बघू शकता, याची जी झाडाची फांदी आहे किंवा झाड आहे खूप ठिसूर असतं. आणि त्याला काय बोलतात, त्याला का फुलं आणि थोडेफार आहेत तर बस झाले, थोडेफार मिळालेले आहेत तर बस झाले तेवढेच. छान याची आता तर कांदा मिरची टाकून भाजी करायची थोड्या याची, जे आहेत तेवढे बस झाले. हो की नाही. पाऊस येतोय, रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. आपण जाऊ सर भिजणार काही एखादा आपण टाकू आव पडसाल. नाही. आम्ही तोडलेत फुलं आणि आता निघालोय घरी. तर हे बघा चपलांचे काय हाल आहेत. किती भेटले ताई फुलं, दाखवा. तर हे बघा थोडीच भेटली. तर एवढे सारे थोडेसे फुलं मिळाले, पण जात्या काही हरकत नाही. वानवळा तर मिळाला ना. गावचा वानवळा. तर आता निघालोय कारण पाऊस येतोय आणि घर जे आहे तर जवळच आहे. कारण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलंय की माझे आईवडील जे आहे तर शेतात राहतात. आणि शेतात राहण्याचं कारण म्हणजे असं की शेतामध्ये पटकन शेतातली कामं होतात आणि जे शेतातले काम काही माकड वानर वानर म्हणते, माकड वेगळं असते. हा माकड वेगळे आहे का, हा, वानर वेगळं माकड असते. जे काय असतात ना ते त्रास देतात. म्हणजे असे ते हे पीक खराब करतात ते, आणि ते लक्ष पण ठेवलं जातं, पटकन कामं पण होतात. त्याच्यामुळे ते शेतात राहतात आणि त्यांना ना शेतातलं वातावरण आवडतं. पप्पा तर बोलतात की मुलांचे लग्न जरी झाले तरी त्यांच्या बायका ते गावात राहायला जातील, पण मी नाही जाणार बाबा, मी शेतातच राहील. कारण त्यांना ना शेतातच राहायला आवडतं. शेतातलं वातावरण आवडतं हा? असं. शेतातलं वातावरण आवडतं. हा, शेतातलं वातावरण आवडतं त्यांना. आता पाऊस येतोय, आम्ही छान असं रिमझिम पाऊस येतोय, हातामध्ये माझ्या चपला आणि मी, आणि हे माझे पाय बघा. आणि बघू शकता तुम्ही, गोड छन्नीचा वेल. आणि तुम्ही बघू शकता, आहे का मला चपलाची गरज, सांगा बघू. आहे का चपलाची गरज. तशाच काय शेतातून चालली मी. तर चला भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आत्ताच्या व्हिडिओला मी माझ्या गावाकडच्या व्हिडिओला इथेच बाय बाय करते. तर इकडे या, एक आपण असं फक्त असं उभं राहा, नंतर फोटो काढून घे. स्माईल करा, स्माईल.